मित्रांनो, अंदाज मतदारसंघाचा यामध्ये आता पाहूयात वर्धा मतदारसंघाबद्दल. इथून भाजपकडून उभे आहेत रामदास तडस, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली आहे अमर काळे यांनी. तसं पाहायला गेलं तर रामदास तडस हे मागील 2 टर्म म्हणजे 2014 आणि 19 मध्ये इथं खासदार म्हणून निवडून गेलेले उमेदवार आहेत आणि त्यांच्या खासदारकीचा अनुभव पाहता वर्ध्यामध्ये कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही अशी तक्रार जनसामान्यांमध्ये आहे. तर दुसरीकडे मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागत आहे आणि त्यांना तिकीट मिळायचं महत्वाचं कारण म्हणजे इथला कुणबी आणि तेली समाज, या 2 समाजाच्या ताकदीमुळे अमर काळे यांना तिकीट मिळालेलं आहे आणि त्याच जोरावर ते निवडणूक लढवित आहेत. पण जनसंपर्क आणि जनसामान्यांमधील आवाज म्हणून रामदास तडस यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांना इथं अटीतटीच्या सामन्यात ते विजयी होतील असं दिसतं.